चला नमस्कार विद्यार्थ्यांनो, परिसर अभ्यासात हे विचारलेले पुन्हा 30 प्रश्न घेऊन आलेले अत्यंत महत्त्वाचे अपडेट. हा आपला परिसर अभ्यासाचा तिसरा व्हिडिओ आहे. पहिला आणि दुसरा ते दोन्ही पाहून घ्या. त्यातले खूप सारे प्रश्न तुमच्या 23 तारखेच्या पेपरला रिपीट होणार आहेत. हा सुद्धा व्हिडिओ सविस्तर संपूर्ण डिटेल बघून घ्या. पीवायक्यू आहेत आणि साधारणतः एक 45% तुमचे पीवायक्यू जसे तसे टीईटीला आजपर्यंत विचारलेले आहे. प्रश्न काय आहे? जीभ लाल होणे, त्वचा खरखरीत होणे यासारख्या विकारावर उपचार म्हणून रुग्णाच्या आहारात कशाचा समावेश करण्यासाठी डॉक्टर सल्ला देतील. परिसर अभ्यासात अत्यंत महत्त्वाचा 3 वेळा प्रश्न हा रिपीट झालेला आहे. काय आहे? तुमची जीभ लाल होणं, त्वचा खरखरीत होणं यासारख्या विकारावर उपचार म्हणून रुग्णाच्या आहारात डॉक्टर कशाचा समावेश करा असा तुम्हाला सल्ला देतील. आवळा, लिंबू, संत्रे, मोड आलेली धान्य, डाळी, पालेभाज्या आणि दूध. आणि इथं तुम्हाला त्या ठिकाणी जीभ लाल होणे हे अजीवनसत्वाचं कमतरता आहे, पण पर्यायामध्ये नव्हतं. सेम तुम्हाला हाच प्रश्न दिलेला होता आणि त्याचं उत्तर हेच दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 म्हणजे डाळी, पालेभाज्या आणि दूध. ओके सर, पुढचा क्वेश्चन बघा. खालील पर्यायातील प्राण्यांच्या सर्वसाधारण आयुर्मानाप्रमाणे उतरता क्रम लावल्यास सुरुवातीपासून दुसरा प्राणी कोणता आहे? खाली लगेच दुसरा प्रश्न आहे, हा बघूया. बघा, प्राण्याचा सर्वसाधारण आयुर्मान, आयुर्मान म्हणजे त्याचं किती वर्षापर्यंत तो जगतो त्याचा काय करायचा, उतरता क्रम लावायचा आहे. आणि उतरता क्रम लावल्यावर सुरुवातीपासून दुसरा प्राणी कुठला आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. आता इकडे जर पाहिलं असेल तुम्ही, सगळ्यात जास्त जगणारा कोण आहे? शहामृग आहे का हत्ती आहे की घरमाशी? घरमाशी तर सगळ्यात शेवटी 4 नंबरला. ठीक आहे, मग 1 नंबरला येईल तुमचा हत्ती, उतरता क्रमांक 2 नंबरला आहे शहामृग, 3 नंबरला कुत्रा येईल आणि 4 नंबरला घरमाशी. तुम्हाला पहिले 2 जरी माहित असतं तरी तुमचं उत्तर 100% होतं. हे जरी माहित असतं आणि हे जरी माहित असतं तरी तुमचं उत्तर आलं असतं. ठीक आहे, मग आता इथं तुम्हाला दुसरा प्राणी विचारला. बघा, आपल्याला माहिती आहे दुसरा शहामृग येणार, म्हणजे पर्याय क्रमांक 2 1 तुमचं करेक्ट त्या ठिकाणी उत्तर आहे उतरत्या क्रमानुसार. आणि 4 नंबर विचारला असतं तर घरमाशी 4 नंबरला. ओके चलो, त्यानंतर पुढचा आहे सोनकिडे कशासाठी उपयोगी पडतात? सोनकिडे आहेत कशासाठी उपयोगी पडतात? सोनकिड्याचं काम काय आहे? रेशीम संवर्धन, मधमाशाच्या पोळ्याचं संवर्धन, कीटक संवर्धन तर नाही. सोनकिड्याचं महत्वाचं काम आहे कीटकाचं नियंत्रण करणं, हे महत्वाचं काम लक्षात ठेवा सोनकिड्याचं. पुढचा प्रश्न घेऊ, तुम्हाला जास्त वेळ अजिबात घेत नाहीये. 23 तारखेला एक्झाम तुमचा पेपर आहे, दोन्ही क्वेश्चन सलग सोबत घेऊया. ओके ठीक आहे. हा, तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर 49 रुपयात टेस्ट सिरीज आहे. हा व्हिडिओ बघताय, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपलं श्री अकॅडमी आहे. श्री अकॅडमीची तुम्हाला लिंक दिलेली आहे, डाउनलोड करून घ्या. श्री अकॅडमी डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी दिलेली आहे श्री अकॅडमी, किंवा मराठीमध्ये असं प्ले स्टोर टाका श्री अकॅडमी, गोविंद बलसर येऊन जातं. डाउनलोड करून घ्या. टेलिग्रामचा ग्रुप आहे, जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन मध्ये त्याची सुद्धा लिंक दिलेली आहे. ओके चल, मानवाचे किती दात पडून पुन्हा नव्याने येतात? आता मानवाचे किती दात पडतात? लहान मुलं तुम्ही पाहिले असतील तर किती, आपण म्हणतो 32, पण 32 दात पडतात का? अजिबात नाही. तर लहान मुलाचे किती, तर 20 दात पडतात आणि पुन्हा ते नव्याने येतात. लक्षात ठेवा 20 दात. हा प्रश्न रिपीट होऊ शकतो कारण 2-3 वेळेस आलेला आहे. त्यानंतर पितळेची भांडी, कोणती भांडी? पितळची भांडी कोणत्या धातूच्या मिश्रणापासून तयार करतात? आता पितळ म्हणजे नुसतं पितळ असतं, त्याच्यामध्ये मिश्रण असतं. त्यासाठी ट्रिक लक्षात ठेवा. पितळ म्हटलं तुम्हाला तर पितळमध्ये काय काय मिक्स असतं, तर ताज, ताज लक्षात ठेवा, ताज मिसळ असतं. पितळ, पितळाचा ताज. ओके, आता ता म्हणजे काय? ता पासून तांबे लक्षात ठेवा, तांबे. आणि ज पासून जस्त. ओके, म्हणजे तांबे अधिक जस्त या दोघांपासून पितळ तयार होतो. आणि हा प्रश्न आला तर ताज लक्षात ठेवा. ताज, पितळ कशापासून म्हणतात? ताज पासून. ताज म्हणजे तांबे आणि जस्त. कुठं? पर्याय क्रमांक 1च आहे, ताज जस्त अधिक तांबे पितळ तयार होतो, पर्याय क्रमांक 1. ओके चला, पुढचा प्रश्न घेऊया. खालील पर्यायातील योग्य विधान कुठलं आहे ते आपल्याला ओळखायचं. योग्य विधान पुढचा खालचा बी घेऊया, दोन्ही सोबतच घेतो. 1 सेकंड, थोडस वर घेतो. ओके डन. हा दिसतंय, क्लिअर आहे. ओके, एकदा होत नाही, ठीक आहे, हरकत नाही. चला, खालील पर्यायातील योग्य विधान कुठले ते ओळखायचं आहे. सर्व जीवाणू उपद्रवी असतात. आता सर्व जीवाणू आहेत ते सगळेच आपले उपद्रवी आहेत का?
म्हणजे आपल्याला नुकसानच करतात का सगळ्याचे सगळे? नाही, चुकीचं आहे. सर्व जीवाणू उपकारक आहे, सर्व जीवाणू आपल्याला फायदेशीर आहेत का? नाही, सगळेच फायदेशीर नाहीत, काही हानिकारक सुद्धा आहेत, त्यामुळे हे पण चुकीचं आहे. काही जीवाणू, बघा शब्द महत्वाचा आहे, काही जीवाणू उपद्रवी आहेत, करेक्ट आहे, तर काही उपकारक आहे, हे पण बरोबर. म्हणजे हे तुमचं करेक्ट 3 नंबरचं ऑप्शन आहे. 4 नंबरचं ऑप्शन बघूया, जीवाणू आणि विषाणू समान आकाराचे असतात, याचा तर काही संबंध नाही, हे पण चुकीचं आहे. म्हणजे उत्तर काय, काही जीवाणू हे उपद्रवी आहेत तर काही जीवाणू हे उपकारक आहेत. म्हणजे काही जीवाणू फायदेशीर आहेत तर काही नुकसानदायक आहे. 7 नंबरचा क्वेश्चन आहे. ओके, आता स्टेनलेस स्टील दिले बघा. स्टेनलेस स्टील, तिकडे आपण तांबे पाहिलं होतं, ताज लक्षात ठेवा. आता स्टेनलेस स्टीलला कुठल्या पदार्थामुळे चकाकी येते? म्हणजे स्टेनलेस स्टील असं चमकत आहे ना, तुम्ही पाहिलं असं स्टेनलेस स्टीलचे भांडे सगळे वापरतो आपण आता, ते चकाकतं. कुठल्या पदार्थामुळे चकाकतं? तर निकेल नावाचा पदार्थ आहे. हा निकेल नावाचा पदार्थ केल्यामुळे काय होतंय, ते स्टेनलेस स्टील चकाकतं. ओके, चल पुढचा प्रश्न घेऊया. अणूमधील इलेक्ट्रॉन वस्तुमान प्रोटॉन व न्यूट्रॉनच्या वस्तुमानाच्या तुलनेत कसं असतं? कसं असतं रे पण? अणूमधील इलेक्ट्रॉन हे इलेक्ट्रॉनचं वस्तुमान आहे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या वस्तुमानाच्या तुलनेत कसं असतं? तो खूप कमी असतं. कसं असतं? खूप कमी, फारच कमी असतं. निमपट असतं का? तर नाही, समान नसते आणि जास्त पण नसते. कसं आहे? फारच कमी असतं. पुढचं, खालील पैकी निसर्गातील सफाई कामगार कोण आहे? आता निसर्गातील सफाई कामगार म्हणजे हे जे तुम्हाला साफ करतात सकाळी ते नाही. निसर्गातील सफाई कामगार कोण आहेत? साप, वाळवी, घार, वटवाघूळ आणि कुत्रा. तर वाळवी आणि घार हे जे दोन आहेत, तर हे निसर्गातील काय सफाई कामगार आहे. घेऊ समोर आहे, साखळी घेताना सांगतो, समोर आहे त्याचं उत्तर डिटेल मध्ये. पुढचा प्रश्न आहे, अल्युमिनियमच्या अणूमध्ये, अणुमत झालंय अणूमध्ये, अल्युमिनियमच्या अणूमध्ये 13 प्रोटॉन आहेत, 13 प्रोटॉन आहेत, 14 न्यूट्रॉन आहेत आणि 13 इलेक्ट्रॉन आहेत. ठीक आहे, 13 इलेक्ट्रॉन आहेत. तर अल्युमिनियमचा अणुवस्तुमानांक किती आहे? तर अणुवस्तुमानांक जर म्हटलं तर पी आणि एन, म्हणजे अणुवस्तुमानांक तुम्ही जर पाहिलं असेल तर त्याचं सूत्र आहे अणुवस्तुमानांक, वस्तुमानांक. ठीक आहे, बरोबर, पी अधिक एन. पी म्हणजे काय आहे? पी म्हणजे प्रोटॉन आहे आणि एन म्हणजे न्यूट्रॉन आहे. प्रोटॉन किती आहेत? 13 आहेत, अधिक न्यूट्रॉन किती आहे? 14 आहे. 13 आणि 14 किती? 27. तर बघ इथं 27 आलं. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 3 आहे. म्हणजेच अल्युमिनियमचं अणुवस्तुमानांक तुम्हाला इथं दिलेलं आहे ऑलरेडी, फक्त करायचं. सेम असाच क्वेश्चन तुम्हाला परत विचारते, लक्षात ठेवा. ओके, चला याचं विश्लेषण दिलेलं आहे, काळजी करू नका. सौरपटाचा वापर करून खालीलपैकी कोणकोणत्या ठिकाणी वीज पुरवठा करता येईल? ठीक आहे, अवकाशातील मानवनिर्मित उपग्रह जाऊ शकतो, औषध साठवण्याचं शीत कपाट सुद्धा आपण ठेवू शकतो सौरपटाचा वापर करू. ओके, करेक्ट आहे, करेक्ट आहे. वीज तापक सुद्धा आपण त्यावर निर्माण चालू शकतो आणि स्वयंपाक करणे सुद्धा आपण त्याच्यावर काम करू शकतो. दुर्गम भागात पाणी उपसणारे यंत्र सुद्धा आपण त्या ठिकाणी या सौरपटाचा वापर करून काय करू शकतो? वापरू शकतो, तयार करू शकतो. सगळं म्हणजे पूर्णच पर्याय त्या ठिकाणी करेक्ट आहेत. अ ब क ड सगळंच बरोबर आहे. त्यानंतर 12 नंबरचा क्वेश्चन आहे, पुन्हा त्या ठिकाणी पुढचा आपण 13 नंबरचा सुद्धा क्वेश्चन घेऊ. हा दिसतोय का पूर्ण? ओके, डन आहे. जागतिक आरोग्य दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आता एक दिवस लक्षात ठेवा, या दिवसावर प्रश्न आहे. टेलिग्राम जॉईन करा, सगळे दिवस डिटेलमध्ये तुम्हाला दिलेले, तिथं टेलिग्राम एकदा बघून घ्या. जागतिक आरोग्य दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 7 एप्रिल. 7 एप्रिल सगळ्यांनाच माहिती आहे, हा 7 एप्रिल. ठीक आहे, त्यानंतर 5 फेब्रुवारी लक्षात ठेवा, 5 एप्रिल लक्षात ठेवा, त्यावर सुद्धा प्रश्न आहे. ठीक आहे, तर 7 एप्रिल हा लक्षात ठेवा. 22 एप्रिल भौतिक वसुंधरा दिवस आहे. जागतिक आरोग्य संघटना, सरसा तुम्हाला आरोग्य संघटना हा जागतिक आरोग्य दिवस जो आहे तो हा टीईटीला दोन वेगवेगळ्या पेपरला टीईटीचा हा प्रश्न विचारून झालेला आहे. राज्य विज्ञान शिक्षण संस्था कुठं आहे? राज्य विज्ञान शिक्षण संस्था कुठं आहे? राज्य विज्ञान शिक्षण संस्था कुठं आहे? कोल्हापूर आहे, मुंबई आहे, नागपूर आहे, धुळे, पुणे, कुठे? तर नागपूर या ठिकाणी. लक्षात ठेवा, कुठली राज्य विज्ञान शिक्षण संस्था जास्त पुण्याला आहेत, मुंबईला आहेत, तर ही नागपूरला आहे.
चुकून जाऊ नका. ओके, लक्षात ठेवा. पुढचा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आता इथं तुम्हाला ती साखळी पण पाहणं गरजेचं आहे. कुठले विधान बरोबर आहे? परिसंस्थेतील परपोषी सजीव उत्पादक आहे. आता परपोषी सुद्धा दिलंय आणि तो उत्पादक दिलंय, हे बरोबर आहे का? अजिबात नाहीये. ठीक आहे. परिसंस्थेतील भक्षक हे द्वितीय पातळीवर आहेत. भक्षक आहेत परंतु द्वितीय पातळीवर आहे का? ते मांसभक्षी आहे, म्हणजे हे पण चुकीचं आहे. मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक आहे, हे करेक्ट आहे. जे मांसाहारी सजीव आहे हे द्वितीय भक्षक आहे, हे बरोबर आहे. शाकाहारी सजीव हे परिसंस्थेतील सर्वोच्च पातळीवर आहेत का रे भाऊ शाकाहारी? तर शाकाहारी सगळ्यात खालच्या पातळीवर शाकाहारी सजीव आहे, म्हणजे ऑप्शन 3 नंबरचं हे तुमचं करेक्ट उत्तर आहे परिसंस्था संदर्भात. आता परिसंस्थेची काही इमेज आपण त्या ठिकाणी पाहूया. तुम्ही जर पाहिलं असेल तर ही इमेज परिसंस्थेची बघा. काय दिलं इथं? धान्य गवत हा उत्पादक आहे. उत्पादक काय आहे? धान्य गवत हे उत्पादक आहे. त्यानंतर या धान्य गवताला खाणारा जो आहे तो प्राथमिक भक्षक आहे. उंदीर असेल, ससा असेल, हे प्राथमिक भक्षक आहे. यांना खाणारे ज्यांना मांसाहारी आणि द्वितीय भक्षक म्हणतात. ठीक आहे. आणि ह्या द्वितीय भक्षकाला खाणारे तृतीय भक्षक त्यांना सर्वोच्च भक्षक म्हणतात. लक्षात ठेवा, हे झाले सर्वोच्च भक्षक. मग तुम्हाला ऑप्शन जे दिलं होतं 4 नंबरचं काय दिलं होतं बघा. शाकाहारी सजीव हे परिसंस्थेतील सर्वोच्च पातळीवर आहेत का? तर शाकाहारी सजीव हे परिसंस्थेतील सर्वोच्च पातळीवर नाही, तर मांसाहारी सजीव आहेत. म्हणून शाकाहारी इथंच आहे. प्राथमिक भक्षक मध्ये शाकाहार येतोय, द्वितीय भक्षक मांस भक्षक येतो आणि त्याला परत खाणारा तृतीय भक्षक तो सर्वोच्च भक्षक असतो. ही इमेज लक्षात ठेवा. परीक्षेला या संदर्भामध्ये तुम्हाला वेगवेगळे स्टेटमेंट असतील, त्यामुळे इमेज लक्षात राहिली तुमच्या लगेच लक्षात राहून जातं. ओके, चल पुढचा. समकेंद्री पद्धतीने विज्ञान पाठ्यक्रमात खालील पर्यायातील प्रथम कोणता घटक येईल? काय? समकेंद्री पद्धतीने. समकेंद्री पद्धतीने विज्ञान पाठ्यक्रमात खालील पर्यायातील प्रथम घटक कुठला येणार आहे? स्नायू पदार्थाचा अभ्यास, पदार्थाचा विशिष्ट गुणधर्म, पदार्थाचे गुणधर्म, तर पदार्थाच्या अवस्था येणार. पदार्थाच्या अवस्था कोणत्या? मग स्नायू, द्रव आणि वायू या पदार्थाच्या अवस्था आहेत. या समकेंद्री पद्धतीने विज्ञान पाठ्यक्रम शिकवताना प्रथम पदार्थाच्या अवस्था येतील स्नायू, द्रव आणि वायू. खालील पर्यायातील समाज सुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था याची अयोग्य जोडी ओळखा. अयोग्य जोडी म्हणजे कुठली? तर चुकीची जोडी. अयोग्य याचा अर्थ होतो चुकीची जोडी ओळखायची. राजाराम मोहन राय यांनी ब्रह्मो समाज स्थापन केलेला आहे, हे बरोबर आहे, करेक्ट आहे. त्यानंतर पंडित रमाबाई शारदा सदन स्थापन केले, हे पण बरोबर आहे. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर आर्य समाज, तर आर्य समाज हा पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा नाहीये, त्यामुळे हे चुकीचं आहे. आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांचे प्रार्थना समाज आहे. प्रार्थना समाज तुम्हाला खूप वेळा विचारला, लक्षात ठेवा. हा महत्वाचा प्रश्न यावेळी तुम्हाला ऑनलाईन मध्ये विचारू शकतात की प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? तर आत्माराम पांडुरंग तर्खडकर. लक्षात ठेवा, आपण प्रार्थना कशासाठी करतो? प्रार्थना कशासाठी करतो? आत्म्याला शांती मिळण्यासाठी. म्हणून आत्माराम लक्षात ठेवायचं आणि प्रार्थना लक्षात ठेवायचं. इथलं आर्य समाज हा पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा नाही, तर दयानंद सरस्वती यांचा आहे. लक्षात ठेवा, पंडित दयानंद सरस्वती यांचा आर्य समाज आहे. आर्य समाजाची स्थापना 1875 ला मुंबईमध्ये झालेली. लक्षात ठेवा, 1875 ला कुठं झालेली आहे आर्य समाज स्थापना? मुंबईमध्ये. आणि मग त्याने 2 वर्षाने 77 मध्ये 1877 ला लाहोर या ठिकाणी एक नवीन केंद्र स्थापन केले. परंतु मेन शाखा त्यांची मुंबईला आर्य समाजाची 1875 ला स्थापना आहे. दयानंद सरस्वती त्याचे मुख्य आहे. ओके. प्रतियोगिता सहकारिता हे तत्व जाहीर खालीलपैकी पर्यायातील कोण आहे? जाहीर करणार कोणी आहे? प्रतियोगिता सहकारिता हे धोरण जाहीर करणार कोण आहे? तुम्ही आम्हाला सहकार्य करा, आम्ही तुम्हाला सहकार्य करू. तुम्ही आम्हाला सहकार्य नाही केलं, आम्ही तुमचा प्रतिकार करू. कोणाचं आहे? तर लोकमान्य टिळकांचं. प्रतियोगिता सहकारिता हे धोरण किंवा तत्व कुणाचं आहे? लोकमान्य टिळकांचा. खालचा प्रश्न घेऊ आपण. हा प्रश्न खूप वेळा रिपीट झालेला, लक्षात ठेवा. जशाला तसा 2 ते 3 टीएटीला जशाला तसा रिपीट झालेला आहे. इथं थोडीशी चूक करू नका, सांगतोय. मुरंबदेवचा किल्ला
आणि खेळणा किल्ला याची छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनुक्रमे कोणती नावं ठेवली आहेत? आता लक्षात ठेवा, पर्याय बघा. इथं तुम्हाला राजगड दिले, विशाळगड दिले, इथं तुम्हाला विशाळगड दिले, राजगड दिले. तुम्हाला प्रश्न काय दिला लक्षात? पहिलं तुम्हाला मुरुमदेवचा किल्ला दिलाय आणि खेळणा, तर खेळणा किल्ल्याचं नाव आहे, लक्षात ठेवा, विशाळगड. खेळणा किल्ल्याचं नाव काय ठेवलेलं आहे? विशाळगड ठेवलेलं आहे. मग हे जे विशाळगड आहे, कोणती नावं दिलेली आहेत? विशाळगड. तर खेळण्याहून विशाळगड लक्षात ठेवा, पहिलं तुम्हाला नंबर हे 1 दिले, नंबर 2 हे दिले. जरी तुम्हाला माहित असेल, तुम्ही जर पहिल्यांदा विशाळगड केलं आणि मग राजगड केलं तर तरी तो चुकला, कारण प्रश्नामध्ये पहिलं तुम्हाला मुरुमदेव दिलाय, म्हणजे पहिलं राजगड मुरुमदेवचा आहे, दुसरा खेळणा दिलाय म्हणून विशाळगड दुसरा आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, मुरुमदेव किल्ल्याचं नाव राजगड आहे आणि खेळणा किल्ल्याचं नाव विशाळगड आहे. खेळणामध्ये ळ आहे, विशाळगडमध्ये सगळं सुद्धा ळ आहे, त्यामुळे दोन्हीची ट्रिक लक्षात ठेवू शकता. पर्याय क्रमांक 1 आहे. ओके. 18 नंबरचा क्वेश्चन आहे. 19 नंबरचा क्वेश्चन, खालील पर्यायातील शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळ पाठच करा, कारण त्यावर प्रश्न 100% 23 तारखेला असणार आहे. 2 प्रश्न. अष्टप्रधान मंडळातील मंत्रीपद आणि त्यांची कामे दर्शवणारी योग्य जोडी कुठल्या? बरोबर वाक्य कुठल्या ओळखायचं आपल्याला बघा. पंडितराव हे पत्रव्यवहार सांभाळतो. पंडितराव हे पत्रव्यवहारचं काम आहे, करवावं न्यायदान देण्याचं काम पंडितरावकडे. अमात्य परराज्याशी संबंध ठेवतो. सचिव आज्ञापत्र तयार करतो, तर सचिवाकडे, बरोबर आहे, आज्ञापत्र तयार करणं काम सचिवाकडे, हे बरोबर आहे. सुमंत जमा खर्च हे सुमताकडे काम नाही. आता बघूया अष्टप्रधान जे मंडळ, या मंडळामध्ये कोणाकडे काय काम दिलेलं आहे, सविस्तर डिटेल. प्रधान, कधी कधी तुम्हाला विचारता की खालीपैकी प्रधान कोण आहे? मोरो त्रिंबक पिंगळे प्रधान आहे. या अगोदरच्या लेक्चर मध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलंय, प्रधानाचं काम आहे राज्य कारभार चालवणे. अमात्याचं काम आहे राज्याचा जमा खर्च ठेवणे. अमात्याचं काय? जमा खर्च आहे, तो जमा खर्च ठेवणं हे अमात्याचं काम आहे. त्यानंतर सेनापतीचं, अमात्य कोण त्या ठिकाणचे अगोदरचे जर पाहिलं असेल अमात्य, तर रामचंद्र निळकंठ मुजुमदार हे अमात्य. त्यानंतर सेनापती हंबीरराव मोहिते. हंबीरराव मोहिते सेनापती सगळ्यांना माहिती, त्यांचं काम सैन्याचं नेतृत्व करणं. त्यानंतर मोरेश्वर पंडितराव नावाचं पद आहे. या पंडितरावाचं काम काय आहे? तर धर्माची जी काही कामे आहेत ते धर्माची कामे सांभाळणं पंडितरावाचं काम आहे. न्यायाधीश नावाचं पद आहे, त्याचं काम आहे की न्यायदान करणं, हे न्यायाधीशाचं काम आहे. पंडितराव मोरेश्वर पंडित, न्यायाधीश त्यावेळेस निराजीरावजी हे न्यायाधीश म्हणून काम पाहत होते. त्याच्यानंतर सचिव नावाचं पद येते. सचिवचं सरकारी आज्ञापत्र आहे ते पाठवणे, हे काम कोणाचं? सचिवाचं होतं. अण्णाजी दत्त त्यावेळेस सचिव होते. त्यानंतर मंत्रीचं काम दत्ताजी त्रिमंक वाकनिश हे मंत्री. मंत्र्याचं काम काय? पत्रव्यवहार आलेला तो पत्रव्यवहार सांभाळणे, त्याच्यामुळे हे दोन्ही फितूर झालेले होते. ठीक आहे. त्यानंतर रामचंद्र त्रिंबक डबीर सुमंत नावाचं पद आहे. हे डबीर करत सुमंत नावाचं पद होतं. त्यांचं काम काय? परराज्याशी संबंध ठेवणे, दुसऱ्या राज्याशी. हे संपूर्ण अष्टप्रधान मंडळ आहे. याच्यावर 2 प्रश्न तुम्हाला येतील, त्यामुळे व्यवस्थित बघून घ्या, काम काय ते समजून घ्या प्रत्येकाचे. ठीक आहे. चल पुढचा प्रश्न घेऊया. हा पण उत्क्रांतीचे जे 7 टप्पे, त्या 7 टप्प्यातल्या 3 टप्पे महत्वाचे, त्यावर तुम्हाला वारंवार प्रश्न आहे 3 टप्प्यावरती. मानवी उत्क्रांतीची ताट करण्याचा जो काय माणूस आहे त्याला, आता हा 2दा प्रश्न रिपीट आपण घेतलेला आहे. ताट करण्याचा माणूस कोणता आहे? तो होमो इरेक्ट्स. होमो इरेक्ट्सला काय म्हणतात? ताट करण्याचा माणूस म्हणतात. खाली तुम्हाला दिलेला आहे. आणि होमो शेपियन म्हणजे बुद्धिमान माणूस, खाली दिले बघा. होमो इरेक्ट्स म्हणजे काय? ताट करण्याचा माणूस. थोडी मिस्टेक झाली. होमो इरेक्ट्स म्हणजे ताट करण्याचा माणूस आणि होमो शेपियन म्हणजे बुद्धिमान. तर तुम्हाला ताट करण्याचा माणूस सुद्धा विचारून झालाय, होमो शेपियन म्हणजे बुद्धिमान माणूस हा सुद्धा विचारून झाला प्रश्न. पृथ्वीवर सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो, याचं नेमकं कारण काय? आता बघा, तुम्ही जर पाहिलं असेल, सूर्य हा पूर्वेला तुम्हाला उगवताना दिसतो आणि पश्चिमेला मावळताना दिसतो. याचं नेमकं कारण काय दिलेलं आहे? तर पृथ्वी स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते. पूर्वेकडून पश्चिमेकडे जर फिरत असेल तर हे आपल्याला दिसलं नसतं. मग तुम्हाला सूर्य पश्चिमेकडे उगवताना दिसला असता,
आणि पूर्वेला मावळताना दिसला असता. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, हे करेक्ट आहे. पृथ्वी ही स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, म्हणून सूर्यदर्शन आपल्याला सकाळी पूर्वेला दिसतं आणि पश्चिमेला मावळायला वाटतं. पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, हे पण बरोबर आहे, पण याचं स्टेटमेंट आहे का? नाहीये. सूर्याचं भासमान भ्रमण हे पण नाही, म्हणजे तुमचं करेक्ट आहे. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, म्हणून आपल्याला सूर्य पूर्वेला उगवलेला दिसतो आणि पश्चिमेला मावळलेला दिसतो. त्याचं महत्वाचं कारण आहे. त्याच्यानंतर खालील पर्यायातील कोणते गोड्या पाण्याचं नाहीये? सरोवर, सरोवर नावाचा पाहिजे होतं, पाण्याचं नाही. काय पण नाही, गोड्या पाण्याचं सरोवर नाहीये, कुठलं नाही. ठीक आहे. तर कोल्लूर गोड्या पाण्याचं आहे, कॅन्सर, सो आणि उलर हे उलर हे सुद्धा. पण सांबर हे राजस्थानातलं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे, त्यामुळे 2 नंबरचं ऑप्शन तुमचं चुकीचं आहे. घेतलं. सांबर हे राजस्थान मधले खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. खालील पदातील समान संबंध ओळखून प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचा. ओके, दिसतंय? 2 प्रश्न तुमचे इथे सोडवणे होतात. खाली घेऊ थोडस, 3 घेऊ आपण. 1 सेकंड. ठीक आहे, डन आहे. ओके, दिसतंय? चल. खालील पदातील समान संबंध ओळखून प्रश्न सोडवा. समान संबंध म्हणजे कसा? इथं तुम्हाला रायगड दिले आणि अलिबाग दिले. आता रायगड आणि अलिबाग मधला जो काय संबंध आहे तो पुढच्या पर्यायामध्ये आपल्याला लागला पाहिजे. ठीक आहे. आता रायगड आणि अलिबाग दिलाय, तर इथं तुम्हाला क्वेश्चन मार्क दिलाय आणि इकडे वांद्रे दिले. वांद्रे किंवा त्याचं बांद्रा म्हणतात, त्याला बांद्रा पूर्व किंवा वांद्रे. ओके, चल. हा रायगड. आता रायगड हा जिल्हा आहे, पण रायगडाचं त्या ठिकाणी केंद्र किंवा प्रशासकीय भाग जो आहे जिथून काम केलं जातं ते अलिबाग या ठिकाणी. तसंच मुंबई उपनगर, ठीक आहे, या मुंबई उपनगरचं प्रशासकीय केंद्र हे वांद्रे आहे. म्हणजे पर्याय क्रमांक तुमचं 3 इथं उत्तर आहे. मुंबई शहर नाहीये, ठाणे उपनगर तर नाहीच ऑप्शन मध्ये, ठाणे उपनगर नसतं, ठाणे पण नाही. ठीक आहे. रायगडचं प्रशासकीय केंद्र अलिबाग आहे, तसं मुंबई उपनगरचं वांद्रे आहे किंवा तिथं बांद्रा पूर्व म्हणते. ठीक आहे, वांद्रेच. खालील पर्यायातील अयोग्य विधान कुठलं आहे? म्हणजे चुकीचं वाक्य कुठलं ते ओळखायचं तुम्हाला. अयोग्य. हिम व बर्फ यात फरक आहे. आता याच्या वाक्यामध्ये तुमचं उत्तर दडलेलं आहे, फक्त ते व्यवस्थित वाचा पेपरला गेल्यावर. हिम व बर्फ यात फरक आहे, पहिलं वाक्य बरोबर आहे. ठीक आहे. हिम व बर्फ यांचं गुणधर्म समान आहेत. ठीक आहे. आता हिम आणि बर्फ यांचे गुणधर्म समान आहे. हिम अपारदर्शक तर बर्फ पारदर्शक आहे, बरोबर. हिम अपारदर्शक आहे तर बर्फ हा पारदर्शक आहे. ठीक. आता लक्षात ठेवा, इथं काय दिलंय? हिम आणि बर्फ यात फरक दिलाय. 2 नंबरचं स्टेटमेंट देताना हिम आणि बर्फ यांचं गुणधर्म, जर फरक असेल तर त्यांची गुणधर्मामध्ये सुद्धा फरक असणार ना, हे चुकीचं आहे. हिम अपारदर्शक आहे तर बर्फ पारदर्शक, हे बरोबर आहे. अति उंच ठिकाणी हिमवृष्टी होतं, हे पण तुम्हाला माहिती, हे पण बरोबर आहे. मग चुकीचं कुठलं या वाक्यामधलं? तर 2 नंबरचं वाक्य या ठिकाणी चुकीचं आहे. हिम आणि बर्फ यांचे गुणधर्म कधी समान नसतात. ओके, चल. आसाम या राज्याची सीमा एकूण किती राज्यांना लागून आहे? आता आसाम तुम्हाला विचारलंय. 7 सिस्टर जे आहे, 7 सिस्टर, ठीक. 7 सिस्टरवर तुम्हाला प्रश्न नेहमी विचारला, एक प्रश्न प्रत्येक टीईटीला ठरलेलाच, त्यामुळे व्यवस्थित 7 सिस्टर बघून घ्या. तुम्हाला नकाशा वाईज दाखवतो मी. आसाम या राज्याची सीमा एकूण किती राज्यांना लागून आहे? तर एकूण 7 राज्यांना आसाम या राज्याची सीमा लागून आहे. कोणकोणते 7 राज्य ते पण बघूया. ऑप्शन क्रमांक 1 तुमचं करेक्ट उत्तर आहे. आता याची इमेज तुम्हाला दाखवतो. ते 7 राज्य, त्यामुळे इथं तुम्हाला आसाम दिलेला आहे, अरुणाचल प्रदेश देतील, काही देतील, तुम्हाला डिटेल मध्ये ते माहिती असणं गरजेचं आहे. थोडस छोटं करतो याला. ओके, का हे छोटे सगळं आहे छोटं. ओके ओके, डन झालं. फोकस करा आसामवर. पिंक कलरचा जो काही एरिया आहे तो आसामचा आहे, त्यामुळे तिथं फोकस करा. ओके, बघा आसाम हा पिंक कलरचा, दिसपूर आसामची राजधानी दिसपूर आहे. हा इथून जो काही एरिया आहे हा पूर्ण आसामचा एरिया आहे. आसाम कारण हे आसाम तुम्हाला इतका वेळ आसामवर लावतोय, कारण का बरं? कारण याच्यावर तुम्हाला पुन्हा 1 ते 2 प्रश्न 23 तारखेला असणार आहे. आता लक्षात ठेवा, आसाम आहे
हे आसाम. आसामला इकडे जर पाहिलं असेल तर 1 नंबर अरुणाचल प्रदेश राज्य लागलेला आहे. इथपर्यंत अरुणाचल प्रदेश आहे. इकडं नागालँड लागलेलं आहे 2 नंबर ब्ल्यू मध्ये. त्याच्यानंतर इकडे मणिपूर लागलेला आहे 3 मध्ये. खाली आला इकडे 4 नंबर मिझोराम लागलेला आहे. ठीक आहे. इकडे आला 5 नंबर त्रिपुरा लागलेला आहे पिवळ्यामध्ये. 6 नंबर इथे मेघालय लागलेला आहे. आणि 7 नंबर लक्षात ठेवा वेस्ट बंगाल, ज्याला आपण पश्चिम बंगाल म्हणतो. काय म्हणतो? पश्चिम बंगाल. हा पश्चिम बंगाल इकडून असं लक्षात ठेवा, पश्चिम बंगाल रूट बांगलादेशला खेटून इकडून पश्चिम बंगाल, पश्चिम बंगाल, पश्चिम बंगाल, हा आहे पश्चिम बंगाल. लक्षात ठेवा. दिसतोय का पश्चिम बंगाल तुम्हाला? हा लागलाय की इकडे आसामला. हा आहे 7 नंबरचा पश्चिम बंगाल. आता इथं तुम्हाला आसाम दिलंय, अरुणाचल प्रदेश किती राज्यांना लागून विचारतील. इकडे मणिपूर विचारतील, नागालँड विचारतील, मिझोराम विचारतील, त्रिपुरा विचारतील, किंवा पश्चिम बंगाल 7 सिस्टरच्या कुठल्या राज्याला लागून आहे हे पण विचारतील. तर हे 7 सिस्टर महत्वाचे आहेत. याच्यावर प्रत्येक टीटीला एक प्रश्न ठरलेलाच आहे. ओके, चलो पुढचा घेऊया प्रश्न. 26 नंबरचा प्रश्न आहे आणि 27 दोन्ही सोबतच घेऊया. हा, राष्ट्रपती हे आहे. आता राष्ट्रपती हे टिंबटिंब नसतात. काय नसतात? केंद्र शासनाचे कार्यकारी प्रमुख आहेत. राष्ट्रपती हे केंद्र शासनाचे कार्यकारी प्रमुख असतात. थोडंसं केला मोठं करू, राहू दे, छोटं हरकत नाही, दिसतंय. ओके. ते देशाचे प्रथम नागरिक असतात, हे पण बरोबर आहे. राष्ट्रपती हाच देशाचा प्रथम नागरिक असतो. ते देशाचे वास्तव प्रमुख आहे नाही, ते देशाचे वास्तव प्रमुख नसतात. वास्तव प्रमुख देशाचे असतात पंतप्रधान. कोण असतात? पंतप्रधान हे देशाचे असतात वास्तव प्रमुख. आणि राष्ट्रपती असतात घटनात्मक प्रमुख. घटनात्मक प्रमुख राष्ट्रपती, परंतु वास्तव प्रमुख हे पंतप्रधान देशाचे असतात. लक्षात ठेवा. जसं राज्याचे वास्तव प्रमुख हे मुख्यमंत्री असतात आणि घटनात्मक प्रमुख हे राज्यपाल असतात, त्याच प्रकारे सेमच इथं तुम्हाला राष्ट्रपती दिलंय, सेम पर्याय ठेवतील, राज्यपाल देतील. राज्यपाल हा सुद्धा राज्याचा प्रथम नागरिक असतो. राज्याचं घटनात्मक पद असतं ते. ठीक आहे. आणि राज्य शासनाचा कार्यकारी प्रमुख सुद्धा राज्यपाल असतो. राष्ट्रपती दिले, फक्त केंद्र प्रश्न उडवतील, देश उडवतील, राज्य देतील. ठीक आहे. राज्यपाल राष्ट्रपती सेमच आहे. मग देशाचं वास्तव प्रमुख कोण असतं? पंतप्रधान. राष्ट्रपती नसतं. राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट केला आहे? एकूण किती सूची आहेत? तर 3 सूची आहे. एक केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूचीमध्ये. परंतु आता शिक्षण हा विषय कुठल्या सूचीमध्ये दिलेला आहे? राज्य सूचीमध्ये, तर समवर्ती सूचीमध्ये दिलेला आहे. समवर्ती सूची अशी सूची आहे ज्यामध्ये केंद्र आणि राज्याचे विषय असतात. केंद्र सूचीमध्ये फक्त केंद्राचे विषय असतात, राज्य सूचीमध्ये फक्त राज्याचे विषय असतात. आणि समवर्ती सूची अशी आहे, या समवर्ती सूचीमध्ये केंद्राचे प्लस राज्याचे दोघांचेही त्या ठिकाणी अधिकार असतात, दोघांचे विषय असतात. म्हणून शिक्षण हा विषय समवर्ती सूचीमध्ये दिलेला आहे, विशेष सूची नसते. खालील पर्यायातील गटात न बसणारा पर्याय कुठला आहे? सेम दिलेला आहे. दोनदा प्रश्न हा रिपीट झाला 2 वेळा. गटात न बसणारा पर्याय. आता तुम्ही जर पाहिला असेल तर तुम्हाला यातलं काहीच कळालं नसेल, कारण या सगळ्याच संघटना तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला वाचण्यात आलेलं आहे. परंतु आता नेमकी यातली चुकीची कुठली आहे, सारख्या कुठल्या ते ओळखायचं. लक्षात ठेवा. जागतिक आरोग्य संघटना WHO, ठीक आहे, युनोची संलग्न संस्था आहे. त्याच्यानंतर जागतिक व्यापार संघटना, तुम्हाला ही पण वाटेल, परंतु ही स्वतंत्र आहे, स्वतंत्र संघटना आहे. WHO, WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन स्वतंत्र आहे आणि ही याच्या सोबत कार्य करते, संलग्न आहे, युनोच्या संलग्न आहे, स्वतंत्र. आणि ह्या ज्या सगळ्या आहेत, WHO असेल, FA असेल आणि युनेस्को, ह्या त्यांच्या संस्था आहेत. परंतु WTO ही स्वतंत्र आणि फक्त त्यांच्यासोबत सहकार्य करते किंवा राहते. अन्नधान्य आणि कृषी परिषद, संयुक्त राष्ट्राची शैक्षणिक कृतिक परिषद ज्याला युनेस्को म्हणतात, या सगळ्या युनोचे घटक आहेत. ठीक आहे. फक्त WTO हे स्वतंत्र आहे. लक्षात ठेवा. यातला पर्याय क्रमांक 2 चुकीचं, म्हणजे गटात न बसणारा पर्याय. बाकीचे 3 सोबतचे आहे. 29 नंबरचा पर्याय आहे, त्याला खाली ऑप्शन सुद्धा आहे. ओके, हा बघा. इतिहास विषयाच्या
विमितीय रचनेनुसार खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? प्राचीन, अर्वाचीन व मध्ययुगीन भाग पाडल्यास त्याच स्थळानुसार संरचना म्हणतात. तर स्थळानुसार नसता म्हणून कधीच त्याला. ठीक आहे. राजकीय, सामाजिक आणि आर्थिक भाग जर पाडले तर त्यास विषयानुसार संरचना म्हणतात. पर्याय क्रमांक तुमचं आ बरोबर आहे आणि अ चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन फक्त त्या ठिकाणी बरोबर, आ करेक्ट आहे. 2 नंबर. 30 नंबरचा प्रश्न लक्षात ठेवा. टीईटीची टेस्ट सिरीज आहे, 10 पेपर आहेत. एकदा वाचून घ्या सगळे. पीडीएफ स्वरूपात प्रत्येक पेपरचं विश्लेषण दिलं, इंग्रजीचं दिलंय, सगळे दिले. पेपर 1 पेपर 2 दोन्ही दिलेला आहे. श्री अकॅडमीचा ऍप आहे, डाउनलोड करून घ्या सगळे. ओके. चला, खालील पर्यायातील परी आणि ऍप डाउनलोड केल्यानंतर त्या टेस्ट सिरीज नावाचं फोल्डर आहे, त्याच्यामध्ये सगळं डिटेल दिलेलं आहे. परिसरीय घटकाबद्दल कोणतं विधान चुकीचे असं तुम्हाला दिलेलं आहे. कुठलं? पाऊस, वादळ आणि भूकंप हे भौतिक घटक आहे. बरोबर आहे. भौतिक घटक बरोबर. आपल्याला चुकीचं विचारलंय. पर्वत, नदी, समुद्र हे भौगोलिक घटक आहेत. बरोबर आहे. हे भौगोलिक घटक आहे. गाव, शहरे, तांडा, जिल्हा हे सगळे सामाजिक घटक आहेत. आणि निवडणूक हा सांस्कृतिक घटक आहे. आता लक्षात ठेवा, हे चुकीचं आहे. निवडणूक हा सुद्धा त्या ठिकाणी सामाजिक आणि राजकीय घटकामध्ये येईल. सामाजिक आणि राजकीय. पण इथं काय दिलेलं आहे? सांस्कृतिक घटक दिला, त्यामुळे हे चुकीचं आहे. टोटल तुमचे 30 प्रश्न आपण घेतलेले आहे. हा आपला 3रा व्हिडिओ आहे परिसर अभ्यासा. पहिले 2 व्यवस्थित बघून घ्या. त्यातले सुद्धा तुम्हाला 23 तारखेच्या पेपरला रिपीट झालेले दिसतील. ओके. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. सर्व टीईटी ज्यांना द्यायचे आहे त्यांपर्यंत शेअर करा. चॅनल नवीन आहेत त्याची बेल आयकॉन प्रेस करा, जे नवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की येतील. ठीक आहे. आपला टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा. श्री अकॅडमीचा ऍप आहे, फक्त 49 रुपयात टेस्ट सिरीज आहे, टीईटीचे 10 पेपर, ते सुद्धा सगळ्यांनी जॉईन करून घ्या. ठीक आहे. चला थांबतो.